गुड मॉर्निंग फ्रॉम कर्नाटक. आपण रात्री 10:30 वाजता पोहोचलो आहे गाणगापूरला. आल्याच्यानंतर आपल्याला रूम वगैरे करायची होती. रूम आपल्याला 1 नंबरची भेटलेली आहे, कारण एकाच रूममध्ये आम्ही 10च्या 10 जण चांगले शिफ्ट झाले होतो. आणि प्लस असं नाही की कोणता हॉल वगैरे भेटला, चांगली रूम भेटली होती ज्याच्यामध्ये आम्ही 10च्या 10 लोक एकाच रूममध्ये ॲडजस्ट झालो. ट्रिपल बेडचे म्हणलं आधी जेवण तर रात्रीचे परत वांदे होतील, म्हणून थोडासा टाइम जाऊ दिला. माहिती आहे का, काल भूक लागली होती. रात्री जेवण छान झालं. इडली वडा अकेले जो क्या ठीक आहे. कोणी गावाला गेले केले का हॉटेल पण आता माणसाने काम
कालच्यापेक्षाही बऱ्यापैकी दर्शन होतंय. अर्धा तास झाला आहे आम्हाला रांगेमध्ये लागून आणि आम्ही आता गाभाऱ्याच्या जवळ पोहोचतोय. अभिषेक है दर्शन मेन है. चलो चला चलो आगे आओ. यहाँ नीचे झुक के देखो सर. ब्रह्मा विष्णु महेश्वर और नीचे है ना रेड कलर का पादुका सर. नीचे देखो सर. और सिंहासन नीचे वो रेड कलर का है ना पादुका. गाणगापुर का मेन पादुका त्रिमूर्ति. वो अभिषेक करना है. पुढे नरो केळरी नरो नरो बघा. ब्रह्मा विष्णु महेश्वर पादुका देखो दर्शन करो. साईडला थांबा. असं साईडला थांबा. ब्रह्मा विष्णु महेश्वर पादुका नीचे. गाणगापूरमधलं दत्त मंदिरातलं सुद्धा आपलं दर्शन झालेलं आहे. मोठा सभा मंडप आहे इथे आणि विशेष म्हणजे तिथे सुद्धा आपला अभिषेक करण्यात आलेला आहे. आता 12 वाजता आरती होते. आम्ही सगळे आरतीसाठी थांबलो आहे. जेव्हा दत्त महाराज इथे या ठिकाणी आले होते तेव्हा ते भिक्षा मागून त्यांनी त्यांचा ते उद्धार केलेला आहे त्यांच्या जीवनाचा. इथे अशी पद्धत आहे की ज्यांनी अभिषेक केला असेल त्यांना हे असं द्रोण टाईप की दिलं जातं. हे भक्तांसाठी जेवणाची सोय केली आहे. त्या ठिकाणी जाऊन आपल्याला सुद्धा भिक्षा मागून जेवावं लागतं अशी या ठिकाणी पद्धत. मी तरी पहिल्यांदा झाले. पप्पा येऊन गेलेत माझे. मम्मी पप्पा. इतकं मस्त मंदिर आहे ना खरंच पाहायला पाहिजे. आणि हे महाराष्ट्र आणि कर्नाटक दोन्ही बाउंड्री जवळ आहे. गाणगापूर म्हणून नांदेड लातूर अशा मार्गे जर आलो नांदेड लातूर तुळजापूर पुढे मग 150 ते 200 किलोमीटरच्या अंतरावर हे गाणगापूर आहे. म्हणजे दोन्ही डिस्टन्स सेम आहेत. इथे आता आरतीची तयारी सुरू आहे. खूप सारे भक्त असे बसलेले आहेत. दत्तात्रेय स्वामी यहाँ अनुष्ठान करके भिक्षा लेने के लिए इधर आते हैं. किसका रूप में आते मालूम नहीं है. हमारा साथ तुम्हारा साथ भिक्षा लेने को भगवान दत्तात्रेय आते बोल के हम भी जाके बाहर जाके ओम भगवती भिक्षाम दे बोलना. इसको कर्मस्थान बोलते हैं. और स्वयं कल्लेश्वर और शनि का मंदिर है. आप गाड़ी किधर पार्क करें वहां से 2 मिनट का रास्ता है. कल्लेश्वर भगवान है. शनेश्वर मंदिर है. उसको मुक्ति स्थान बोलते हैं. भक्ति स्थान कर्मस्थान मुक्ति स्थान तीनों दर्शन करतो गाणगापूर यात्रा कंप्लीट होता. नाही तो कंप्लीट नाही होता. मी तर आता भिक्षाकासाठी थांबून वाट बघतोय. आता कोणाच्या तरी दारापुढे जायचं आणि भिक्षा मागायची आहे. भिक्षाम देई म्हणा की असं नाही. खरी पद्धत. भिक्षाम देई. भिक्षाम देई. हा चला पटकन संपत आलं का. थोडा म्हणा इथे असा प्रसादाचा लाभ घेतात. अशाच पद्धतीने दत्त महाराज प्रत्येक दारोदारी जाऊन भिक्षाम देई म्हणत असं त्यांनी त्यांचा उदरनिर्वाह केलेला आहे. आणि त्याच पद्धतीने आज आपल्याला तसं चान्स भेटलेला आहे.
मंदिराच्या पश्चिम दरवाजातून बाहेर आल्याच्या नंतर जेव्हा आपण रिटर्न निघतो अन्न छात्रालय आहे आणि तिथे फ्रीमध्ये सर्वांना भोजन दिलं जातं आणि हे रोज दुपारी 12 वाजता असतं. आरती झाल्याच्या नंतर इथे मंदिराच्या बॅक साईडला म्हणण्यापेक्षा पश्चिम दरवाजातून बाहेर आल्याच्या नंतर हे अन्न छात्र म्हणून आहे. तर इथे प्रत्येकाला भोजन दिलं जातं आणि ते पण फ्रीमध्ये. सुरू होण्याच्या आधी इथे अशा प्रकारे आरती केली जाते आणि हे जे तुम्ही भोजनाचा कक्ष पाहताय या ठिकाणी प्रत्येकाला फ्रीमध्ये जेवण असतं. वरण भाताचा प्रसाद गरम गरम. श्री दत्त रमेश शक्तिवार परिवार राहणारे औरंगाबाद यांना मुख्यालयात होण्यासाठी 100 मदत केलेला आहे. महाराजांचा आशीर्वाद त्यांच्या कुटुंबावर अखंड असो. त्यानं टेस्टसाठी दिलं का? हां शपथ टेस्टसाठी दिलं त्यानं. त्याला आवडतं काय की आपल्याला भेटते काय ते काय रेट भेटलं तू काय अक्कलकोटला तू वडापाव खाऊन निघालीस मी तुला पोहा करून निघलो नाही काय. कॅमेरा समोर समोर उभा राहतात राव. सर का अजून गांगापूरचं दर्शन झालं छान आणि गांगापूरमध्ये अजून 2 गोष्टी आहेत पाहण्यासारख्या. एक आहे शनी मंदिर आणि महादेवाचं मंदिर आणि दुसरं आहे 3 नद्यांचा इथं संगम होतो. आपल्या औरंगाबादच्या जवळ जे प्रवरा संगम देवगडचे तिथे आहे तशा पद्धतीने. आता ते आपण तिकडे पाहायला चाललो.